नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 3.3 यामधील 8 आणि 9 उदाहरण आपलं राहिलं होतं ते आता या व्हिडिओमध्ये आपण घेतोय। म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपूर्ण संपतोय। दोन दोन उदाहरणं घेतलेली आहेत, मोठी उदाहरणं आहेत, एवढ्यासाठीच की आपल्या व्हिडिओची लांबी वाढू नये, तुम्हाला पण कंटाळवाणं वाटू नये म्हणून आपण दोन दोन उदाहरणं घेतलेली आहेत। याच्या पाठीमागे सुद्धा आपण काय केलेलं आहे, जी उदाहरणं सोडवून दिलेली आहेत त्याची व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही नेहमीप्रमाणे ते पाहून घ्या, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। आज आपण 8वं उदाहरण स्टार मार्क केलेलं आहे। फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14 आणि खाली त्याच्या ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे assume the 4 consecutive terms in an AP are a minus d, a plus d and a plus 2d। आता मित्रांनो इथं 3 टर्म्स 4 टर्म्स असं जेव्हा विचारलेलं असेल तेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला या कोणत्या टर्म्स आहेत त्या माहित नसतात आणि म्हणून त्या मानायच्या असतात। आपण मनाने घ्यायच्या नाही, तर त्या तिथे दिलेले असतात। समजा आपल्या परीक्षेमध्ये त्या प्रश्नामध्ये दिलेलं नसेल तर आपल्याला काय पाहिजे, माहित पाहिजे a मायनस डी पहिली टर्म a and a प्लस d म्हणजे 3 असतील तर हेच घ्यायचं आहे, दुसरं घ्यायचं नाही। आणि 4 जिथं असतील तर काय घ्यायचं आहे, a मायनस डी a प्लस d and a प्लस 2d 1 2 3 आणि 4 म्हणजे या 4 टर्म्स आहेत, या 4 संख्या आहेत थोडक्यात त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील। तर ह्याच घ्यायच्या आहेत, दुसऱ्या घ्यायच्या नाहीत। हे तुम्हाला पाठच करावं लागेल। प्रश्नपत्रिकेमध्ये दिलं तर चांगलंच आहे, नसेल तर आपल्याला हे पाठ करावं लागेल। आन्सर आताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 टर्म्स दिलेले आहेत, पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत। तर लेट 4 consecutive terms let 4 consecutive terms in an AP are काय येणार, पहिली येणार a minus d a plus d and a plus 2d। बघा बरं, 1 2 3 आणि 4 म्हणजे अशा या 4 टर्म्स झाल्या। आणि मग आता दिलेल्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन नुसार काय म्हणू आपण, अकॉर्डिंग टू given condition, according to given condition काय कंडिशन दिलेली आहे, तर या सर्वांची बेरीज sum of all 4 consecutive terms are 12 and therefore सर्वांची बेरीज म्हणजे a minus d plus a plus d plus a plus 2d is equal to 12 म्हणजे 12 आहे। आणि मग बघा a अधिक a अधिक a अधिक a म्हणजे 4a minus d plus d 0 plus 2d is equal to 12। आता इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 12 आहे, या सर्वांना आपण 2 ने भागू शकतो। सोपं करायचंय, नाही भागलं तरी चालतं, काही अडचण नाही, परंतु सोपं करायचंय आपल्याला। आणि म्हणून इथं म्हणायचं divided by 2 and therefore 2 ने भागलं तर काय होईल, 2a अधिक d बरोबर 6 हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण। ओके, आता नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे बघा, फ्रॉम नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे की तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज, तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज किती आहे, तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज जवळजवळ मला वाटते 14 म्हणून त्यांनी सांगितले पुस्तकामध्ये, किती आहे 14। आणि म्हणून तिसरं पद बघा बरं, a plus d plus a plus 2d is equal to 14। नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे, तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे आणि म्हणून मग a 2a plus d 2d
3d इज इक्वल टू 14 हे मिळालं दुसरं. आपल्याला यामधून a आणि d च्या किमती काढायच्या आहेत, तर आपण काय करू, या दोन मधून एक वजा करू, म्हणजे 2a वजा 2a 0 येईल आणि या d ची किंमत आपल्याला आणि मिळेल. आणि म्हणून इथं म्हणायचं सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 2. बरोबर, म्हणजे या दोन मधून पहिलं काय करू, वजा करू. म्हणजे इथं आला तुमचा 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 हे दुसरं, आणि पहिलं जे आहे ते 2a प्लस d इज इक्वल टू 6 हे पहिलं. वजाबाकी आपल्याला नियम माहित आहे, खालच्या पदांची काय होतात, चिन्ह बदलतात. 2a minus 2d 0, 3d minus 2d म्हणजे प्लस 2d इज इक्वल टू 14 मधून 6 गेले तर 8, म्हणजे 2d इज इक्वल टू 8 म्हणजे d इज इक्वल टू 4. बरोबर आहे का. d इकडे 2 गुणिले भागिले गेला तर 4 भागिले 2, 8 भागिले 2 4 चा भाग लागतो. बरोबर. आता ही किंमत तुम्ही कुठल्याही एका किंवा दुसऱ्या समीकरणात पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. तुम्ही इक्वेशन फर्स्ट म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. इक्वेशन 2 म्हटलं तरी चालेल. हे तुमच्यावर अवलंबून आहे, एक मध्ये घ्यायची का दोन मध्ये घ्यायची, उत्तरामध्ये बदल होत नाही. समजा मी आता 2 म्हटलेलं आहे, दोन समीकरण इथं आहे, म्हणजे 2a प्लस 3 इंटू d ची किंमत किती आहे 4 इज इक्वल टू 14. 2a प्लस 12 इज इक्वल टू 14. 2a इज इक्वल टू 14 मायनस 12. हे समजतंय का तुम्हाला, लक्षात आलं का. हे अधिक 12 आहे, ते इकडे पुढे लिहिल्यानंतर वजा 12 होईल, आणि मग 2a इज इक्वल टू 2 आणि a इज इक्वल टू 2 अपॉन 2, a इज इक्वल टू 1. संपला विषय. आपल्याला इथं d ची किंमत मिळालेली आहे, a ची किंमत मिळालेली आहे, आणि या टर्म्स आहेत ad 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 ad, या प्रत्येक किमती यामध्ये घालायचे आणि या टर्म्स आपल्याला शोधायचे. इथं बरेच समजले का बघा. थोडंसं मी हा एवढा भाग पुसून टाकतोय, लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या तात्पुरता, पुन्हा तुम्ही काय करा, लिहून घेऊ शकता. अँड देअरफॉर फर्स्ट टर्म इज इक्वल टू a मायनस d. a मायनस d, a आहे 1 आणि d आहे 4. 1 minus 4 is equal to minus 3, म्हणजे फर्स्ट टर्म आली minus 3. सेकंड टर्म इज इक्वल टू a इज इक्वल टू a ची किंमत आहे 1, म्हणजे दुसरी टर्म आली. अँड थर्ड टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म a प्लस d. a प्लस d म्हणजे 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. a आणि d च्या किमती मिळालेल्या आहेत, त्यामुळे फक्त यामध्ये तुम्हाला a आणि d च्या किमती घालायच्या आहेत आणि काय आहे वजा अधिक असेल ते करायचं. आणि फोर्थ टर्म इज इक्वल टू a प्लस 2d, म्हणजे 1 अधिक 2 गुणिले 4 म्हणजे 1 अधिक 8 बरोबर 9. आणि म्हणजेच त्या टर्म्स काय काय असतील हो. देअरफॉर फोर consecutive terms are काय असणार आहे, -3, 1, 5 and 9. अशा पद्धतीनं हे तुम्ही एवढं लिहायचं आहे. 3 किंवा 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातोय.
9वं उदाहरण आहे. इफ द 9th टर्म ऑफ एन एपी इज 0, then show that the 29th term is twice the 19th term. म्हणजे याचा मराठीमध्ये सरळ असा अर्थ आहे की एका अरिथमेटिक प्रोग्रेशनची 9वी टर्म 0 आहे, 9व्या स्थानावरचा अंक 0 आहे, तर आपल्याला शो दॅट म्हणजे दाखवायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे की 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या डबल आहे, दुप्पट आहे. 29वी टर्म ही म्हणजे आता इथं T1 असेल, T2 असेल, लक्षात घ्या, इथं T19 असेल आणि इथं T29 असेल, बरोबर आहे का? म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद हे 19वे पद आणि हे 29वे पद. ओके. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर इथलं T9 हे 0 आहे, म्हणजे इथं कुठेतरी T9 असेल की नाही, तो असेल इथं 0, तो असेल किती, इथं 0 असेल. आणि 19वं पद आणि 29वं पद यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर 29वं पद हे याच्या दुप्पट आहे, म्हणजे 19वे पद गुणिले 2 बरोबर 29वे पद. लक्षात येते का? म्हणजे इथलं पद समजा 15 असेल तर इथलं किती असणार आहे, हो 30 असणार आहे. 9वं पद 0 दिलेलं आहे, आपल्याला 9वं पद 0 दिलेलं आहे, म्हणजे ते दिलेलं आहे ते आपण मांडून घ्यायचं आहे. लेट फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज ए एंड कॉमन डिफरन्स D. T9 is equal to 0 हे गिवन आहे, बरोबर आहे का? T9 9वं पद आपल्याला काय केलेलं आहे, 0 दिलेलं आहे. आणि मग आता आपण काय करू शकतो, तर T9 is equal to a plus n minus 1 into d. Therefore T9 आहे 0 is equal to a plus n किती येणार आता, 9 वजा 1 into d. इथे का लक्षात, इथे 9 आहे, T9 9व्या स्थानावर 0 आहे आणि स्थान त्याचं 9 आहे, म्हणजे 0 is equal to 1 plus 8d. आता a ची किंमत आपण काढू शकतोय आणि म्हणून इकडे याला जर आणला तर -8d is equal to a. a कशासाठी, तर a पहिलं पद आहे. a कशासाठी, a पहिलं पद आहे, म्हणजे पहिलं पद आपल्याला माहित झालं. फॉर 19th टर्म 19व्या पदासाठी काय येईल, T19 is equal to a plus 19 minus 1 into d. हे समजतंय का? आता हे पाठ झालं पाहिजे. Tn is equal to a plus n minus 1 into d. आणि मग T19 is equal to a plus 18d. इथे उत्तर. आता a ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती इथे ठेवून बघूया काय होतंय. म्हणजे T19 is equal to a कोण आहे, तर -8d plus 18d, म्हणजे T19 आला 10d. फॉर 29th टर्म T29 is equal to a plus 29 minus 1 into d is equal to a plus 28d. a किती आहे, a आपल्याला मिळालेला आहे -8d. -8d plus 28d is equal to 20d. लक्षात घ्या, T29 is equal to 2 into मी असं इथं लिहितो 20d, म्हणजेच 2 गुणिले 10d असं करू शकतो ना याची फोड. 20 ची 2 गुणिले 10d म्हणजे 2 गुणिले 10 20, 20d असं येऊ शकतं. हे कशासाठी केलं, तर 10d म्हणजे कोण आहे, t, and therefore T29 is equal to 2 into 10d म्हणजे T19, 10d म्हणजे T19. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे की 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. आणि म्हणून इथे लिहायचं 29th टर्म
is twice 19th term. ट्वाइस. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पूर्ण सोडवून दिलेला आहे. तुम्हाला या प्रकारची काही उदाहरणं मी तुम्हाला होमवर्क मध्ये किंवा इतर प्रॅक्टिस सेट मध्ये मी तुम्हाला देणार आहे. ती तुम्ही काय करायचे, सोडवायचे. आता ती सोडवण्यासाठी तुम्हाला काही शंका येतील, कारण का हा व्हिडिओ पाहिल्या तुम्हाला ही उदाहरणं समजतीलच असं नाही. परत व्हिडिओ पहा. परत हे उदाहरण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करून जे मी तुम्हाला घरचा अभ्यास म्हणून जो होमवर्क देणार आहे, जी काही उदाहरणं देणार आहे, 4-2 उदाहरणं देईन, तर ती तुम्ही सोडवायची आहेत व्यवस्थित. ती जर सोडवली तर तुम्हाला हे समजलंय असं समजायला काहीही हरकत नाही. आपले हे जे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी परत एकदा सांगतो की तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही प्रोसेस अशीच वर्षभर राहणार आहे आणि यामुळे तुम्हाला वर्षभर जे काही महत्त्वाचं इथून पुढे मिळत जाईल, येत जाईल, ज्या काही प्रश्नपत्रिका मी सोडवून घेत जाईल, त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि व्हिडिओ परत पाहिले पाहिजे.